मान देऊया. चला बॅट घ्या, वरती करा बॅट आणि जेव्हा येतील तेव्हा टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांचा. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या बाबू नागे यांच्यासाठी. दमदार खेळाडू आणि आज आपल्या क्रिकेट कारकिर्दीला मात्र ते पूर्णविराम देत आहेत. त्यांच्यासाठी हा भाऊक क्षण आहे, त्यांच्या चाहत्यासाठी हा भाऊक क्षण आहे. कारण कधी कधी कोणत्याही गोष्टीला लिमिट असतं. आपलं शरीर त्याचबरोबर आपला व्यवसाय, नोकरी, आपलं घर या गोष्टींचं ॲडजस्टमेंट मात्र याही गोष्टीला पूर्णविराम द्यावा लागतो. एक ना एक दिवस थांबावं लागतं. त्यामुळे बाबू नागे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 40+ झालेत. यस, आणि 40+ क्रिकेट नक्कीच खेळतील यात शंका नाही आहे. तर आपण बाबू नागे यांना पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या. लिजंड आपण पाहत आहे बाबू नागे आणि सर्व आमचे आयोजक त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन येतील. त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करत आहोत. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय की रिटायरमेंट घोषित केले. तत्पूर्वी फक्त आपण एक बाईट घेऊया. हरेश, आज दिगंबर नागे यांनी रिटायरमेंट घोषित केले. तुझ्या सोबत तो खेळलाय, काय सांगशील, काय म्हणशील दिगंबर नागे बद्दल? दादा खूप चांगला खेळाडू आहे आणि आता त्यांनी वयाच्या किती 38 वयात रिटायरमेंट घेतली. त्याची मला इनिंग अजून आठवते. आंबिवलीच्या मैदानावर समोरच्या टीमनी 83 रन काढलेले 4 की 5 ओव्हरची मॅच होती. त्यांनी एकटा लढला होता तो. ती मला इनिंग त्याची अजून आठवते. हरेश, दिगंबर नागेला मिस करशील का? त्याच्या क्रिकेटला मिस करशील का तू? हो, भरपूर मिस करेन आणि त्याला बेस्ट ऑफ लक देईन पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद हरेश. खरं तर एक लिजंड क्रिकेटर, त्याने मात्र इथे आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिलाय आणि त्यांच्याच मुखातून ऐकूया. खरं तर बाबू नागे दादा आपण पुढे या. खरं तर आपण 26 वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे आणि या 26 वर्षाच्या जडणघडणीमध्ये जे अनुभव तुम्हाला मिळाले आणि जो आनंद तुम्ही या क्रिकेटच्या माध्यमातून खरं स्वतःही व्यक्त केला आणि पाहिला, त्याबद्दल नक्कीच तुमच्या मुखातून आता आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर जो हे संघाची रन मशीन आता थांबली आणि त्यांच्या मुखातून नक्कीच आम्हाला ऐकायला मिळेल तुम्ही हा निर्णय का घेतला. हॅलो, बोलायचं झालं तर क्रिकेट हा शब्दाचा तर एवढा अवघड वाटतो की बोलायला थोडंफार अवघडल्यासारखं होतोय. कारण माणसाचा एक कोणता तरी एक छंद असतो आणि तो छंद जोपासत असताना प्रत्येकाची एक इच्छा असते, एक टार्गेट असतो की नाही आपण कुठला तरी एक काहीतरी एक स्पोर्ट आपल्या अंगामध्ये पाहिजे. आता माझे मित्र मगाशी प्रवीण पाटील बोलले की नाही बाबू तू आणखीन कुठल्या तरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतास. मी त्या क्षेत्रामध्ये होतो. मी युनिव्हर्सिटीपर्यंत पण वेगवेगळ्या खेळामधून गेलो आहे पुढे. पण मी जो एक क्षेत्र निवडला की नाही हा क्रिकेट एक असा खेळ आहे की ह्याच्यामध्ये अनेक मित्र आपल्याला मिळू शकतात आणि ह्या क्रिकेटमधूनच मी आजपर्यंत जो इतर गावात किंवा इतर तालुक्यामध्ये माझं नाव आहे ते ह्या क्रिकेटमुळंच आहे. मी धन्यवाद करतो की माझ्या ह्या क्रिकेटला मी आता कुठेतरी थांबवतोय. कारण की कसं आहे, वयानुसार कुठेतरी एक डिसिजन घ्यावं लागतं आणि प्रत्येक गावात की असं होत नाही की माझ्यासमोर पण सिनियर खेळाडू बसलेले आहेत. अभयदादा आहे, गोपीनाथ दादा आहे, गणेश दादा आहे, नितीनदा आहे, दीपकदा आहे. कारण मी देखील राजूदा वगैरे आहेत. कारण की मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मी देखील ह्यांचा क्रिकेट बघूनच शिकलोय पुढे. आणि ज्यावेळी हे कुठेतरी रिटायर झाले त्यावेळी आम्ही कुठेतरी पुढे खेळलो. माझा क्रिकेटचा प्रवास म्हणला तर मित्रांनो मी 2001 साली क्रिकेटमध्ये स्टार्ट केलेला आहे आणि आज 2024पर्यंत मी क्रिकेटमध्ये मी थांबवतोय. कारण की आपल्या क्रिकेटसोबत पण काही इतर जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. परंतु आता असो, मी फक्त एवढंच म्हणेन की मित्रांनो आता मी काय मैदानावर खेळताना दिसणार नाही आहे. परंतु मी क्रिकेट आता असं ठरवलं की पुढे एक 40+ म्हणून आता नवीन योजना ह्यांनी केलेली आहे. क्रिकेट चांगलं ठेवायचं आहे फिटनेससाठी वगैरे. तर माझा पुढील जो क्रिकेटचा प्रवास असेल तो मी 40+नेच सुरुवात करेन. थँक्यू. एखादी आठवण जी तुझ्या हृदयात शेवटपर्यंत राहील, एखादा किस्सा काय असेल किंवा एखादी स्पर्धा की ज्या स्पर्धेबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या हृदयात त्या आठवणी असतील? क्रिकेटचं एक सांगायचं झालं तर सुरुवातीला माझा क्रिकेट हा जिते गावातूनच स्टार्ट झालेला आहे की जे आपल्या स्टँडवर एक मैदान होता आणि त्या मैदानावर मला तर वाटते आम्ही त्यावेळी हितवर्धक संघात होतो आणि आम्ही म्हणजे एक एक्स्ट्रा प्लेयरच एक प्रकारे होतो. आमची फिल्डिंग फक्त कीपरच्या पाठीमागे. कारण की पहिले असं होतं की एका दिवशी 4-5 ठिकाणी मॅचेस असायच्या
मग इकडे हारलो की आपण लगेच तिकडे जायचं. आणि मला ते अजून आठवतं की आम्ही कळव्याला हारलो होतो आणि आम्ही खेळण्यासाठी जित्याला गेलो. त्यावेळेचा क्रिकेटचा एक माझा किस्सा की माझी क्रिकेटची एंट्री कशी झाली. त्यावेळी टीम मला आठवते लायन्स जिते म्हणून टीम होती. त्याच्यामध्ये जितेच्या काही कथा मला त्यांची मुलं असतील खेळायला. मार्शल म्हणून एक गोलंदाज होता, मार्शल, कदाचित तुम्हाला माहिती असेल. आणि एक भूषण म्हणून काहीतरी मला वाटतं नाव असेल. इलूचा भावाचं नाव काय, सुभाष, यस, लेफ्ट हँड बॉलर. तर त्यामध्ये अशी आमच्या टीमची अवस्था होती हितवर्धक जोयची की पहिले मॅचेस ह्या 8 ओव्हरच्या असायच्या आणि शेवटच्या 4 बॉलमध्ये 10 रन्स पाहिजे होत्या. आणि आम्ही म्हणजे शेवटचे म्हणजे किपरच्या पाठीमागचे प्लेयर होतो. आता टीम जिंकायची होती, काय करणार. त्यावेळी महेंद्र भाऊ विचार करायचा की आता उतरवायचा तर कोणाला उतरवायचा. आणि आम्ही त्यावेळी जेमतेम मला वाटतं मी एक 11वी-12वीला असेन. मग शेवटी काय मॅच तर हारलोय, मग ठीक आहे जाऊ दे, आता काय पहिले 10 आणि 20 रुपये भरायचो आपण टीममध्ये. आता यांनी भरलेत तर खेळू दे याला. तर मी त्यावेळी प्रमोट झालो बॅटिंगसाठी. मित्रांनो ती एक आता त्यावेळी यूट्यूब वगैरे नव्हतं, काही नव्हतं. काही कोणी बघितलं असेल त्यावेळीचे, आता कोण मला तर वाटत नाही कोण, फक्त एखादं सिनियर आमचे खेळाडू आहेत. त्यावेळी मी लगातार 2 षटकार आपल्या रोडवर इकडे बाहेर आणलेले. आणि त्यावेळी माझा क्रिकेट एवढा स्टार्ट झाला की तो मला थोडं म्हणजे आत्तापर्यंत माझा क्रिकेट स्टँड बाय व्यवस्थितपणे आहे. परंतु ते वयानुसार कुठंतरी आपण थांबलं पाहिजे. कारण की ते क्रिकेट आपण ठरवलं तर आपण एंडपर्यंत खेळू शकतो. परंतु आपले वय आणि आपला फिटनेस हे कुठेतरी एक अडचण निर्माण करते. त्यामुळे जे माझा जो क्रिकेटचा जो प्रवास आहे तो मी इथपर्यंत थांबवला आहे. बस मला एवढंच म्हणायचं आहे. यस, थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो ह्या लेजंड खेळाडूसाठी. त्याचप्रमाणे सौरभ मोबाईल्स शॉपमधनं प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, खरं तर ते इकडे येणार होते परंतु काही कारणास्तव ते आज इकडे आले नाहीत. आम्ही स्वागतासाठी देखील आम्ही थांबलो होतो, परंतु मराठी